एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असताना पुण्यातील गणेशपेठेत मात्र आजही इक्बाल दरबार यांच्या कुटुंबाने ही परंपरा जपली आहे. मूळचे शिरूरचे असलेले दरबार यांचे आजोबा आपल्या भावंडांसह 1902 साली बँड व्यवसायासाठी पुण्यात आले. तेव्हापासूनची आज 5वी पिढी येथे वास्तव्य करीत आहे. सध्या कुटुंबामध्ये 65 व्यक्ती एकत्र राहत आहेत. याविषयी इक्बाल दरबार सांगतात. आजोबा बँड वादक म्हणून काम करत होते. नंतर त्यांनी पुण्याला यायचं ठरवलं आणि 1902 ते 3 साली ते पुण्यात आले. तर हळूहळू मग त्यांनी बँडमध्ये दुसऱ्या बँडमध्ये वाजवून मग थोडं आपलं भांडवल जमा करून बँडमध्ये जे वाद्य असतात ते शिकले. नंतर आमच्या वडिलांनी इथं आजोबांनी बँड सुरू केलं आणि मग युनिव्हर्सल ब्रास बँड या नावाने सुरुवात झाली. काही वर्ष त्या नावाने पण केल्यानंतर मग दरबार ब्रास बँड असं त्या बँड कंपनीचं नामकरण केलं. 1946 साली ही बिल्डिंग आमच्या वडिलांनी बांधली. फॅमिली तर आतापर्यंत सगळे आमचे चुलते, त्यांची मुलं, माझे भाऊ, माझ्या भावांची मुलं, मला आता माझ्या मुलाला मुलं झाली आता इथे. अशी आमची जॉईंट फॅमिली गेली कित्येक वर्ष, 60-70 वर्ष या जागेत राहत आम्ही. आणि पुढच्या वर्षी आमच्या दरबार ब्रास बँडला 100 वर्ष पूर्ण होत आहे. बाकी टोटल फॅमिली दरबार ब्रास बँड ह्या व्यवसायावर अवलंबून आहे. याच्यात सगळे कामं करतात. कोणी काय मॅनेजमेंट करतात, काय वादक म्हणून काम करतात आणि काही एक आमचा चुलत भाऊ बँडचे ड्रेस वगैरे शिवण्याचे काम करतो. एकाच धंद्यात आम्ही सगळे अजून आणि प्लस ऑर्केस्ट्राचा व्यवसाय आम्ही सुरू केला आहे. आता आमची ह्या बिल्डिंगमध्ये 5वी पिढी आहे आणि एकूण 65 मेंबर्स आमचे लोक इथं राहतात. आपण कसं राहतो आता काही वेळा कसं कोणाचं जमत नाही. मग त्यांनी मला वाटतं की त्यांनी वेगळं वेगळं राहिलेलंच बरं असतं. मग लांब राहून प्रेम असणं हे महत्वाचं आहे. तर आपण एकत्र राहतो आणि रोज भांडणं आहे त्याला महत्व नाही. आता आमच्याकडे तसं मी सगळ्या फॅमिलीला मी कंट्रोल करतो. माझे वडील करत होते, त्यानंतर माझे नंबर लागला. मी कंट्रोल करतो आणि माझ्या कंट्रोलमध्ये सगळे भाऊ वगैरे सगळे चुलते पण माझ्या कंट्रोलमध्ये. व्यवसायाचा पण मी सगळं हँडलिंग मीच करतो. त्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही. पण जर प्रॉब्लेम होत असेल तर नाही इलाज त्याला. शहीदा इक्बाल दरबार सांगतायत. तो एक दिन हमारे 2 देवरानी वो दोनों मिलकर पकाते, तो दूसरे दिन हमारे दोनों भाभी वो मिलकर पकाते. तो ऐसा रोटी हमारे को एक दिन 2.5 किलो की रोटी लगती, चपाती 2.5 किलो की लगती और चावल 1.5 किलो के एक वक्त में लगते. मतलब दोनों टाइम का 3 किलो. और ऐसा दूसरे भाजी तरकारी वो भी ऐसा आधा किलो 1-1 किलो ऐसी लगती एक दिन में 50 किलो का खाने बनाना पड़ता सण के दिन हमारे. अय्यूब दरबार सांगतात. नंतर आमचे मोठे बंधू इक्बाल भाई त्यांनीच आम्हाला लहानसे मोठे केले. 5 जणी कष्ट करून आम्हाला मोठे केले आणि आमचे सगळे जे 85 लोकांचे जे आमचा फॅमिली पण ते सगळे इक्बाल भाई तेच बॉस आहे. एक बॉस असले तर सुरक्षित चालतं घर आणि लोकांना आश्चर्य वाटतं का एवढी मोठी फॅमिली कसं ह्या जगात कसं चालते. ई सकाळसाठी संतोष धायबर, पुणे.